एक महत्त्वाची बातमी, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलाय। कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारण्यासाठी भूखंड देण्यात आलाय। वित्त विभाग, महसूल विभागाच्या विरोधानंतरही या भूखंडाचं वाटप करण्यात आलेलं आहे। संस्था माझी नाहीये, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष आहे, असं बावनकुळेंनी त्यावर उत्तर दिलंय। संस्थेनं जागा सरकारकडे मागितलेली असावी, असं देखील बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। भूखंड वाटप प्रकरणानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केलेली आहे। जमीन खाण्यामध्ये हे लोक वस्ताद आहेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। सगळ्या जमिनी भाजपनं घशात घालण्याचं काम सुरू आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले। कोराडीमधील जमीन प्रकरणानंतर, भूखंड प्रकरणानंतर आता वडेट्टीवार देखील आक्रमक झालेले आहेत। वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलेली आहे। भूखंड वाटप प्रकरणानंतर विजय वडेट्टीवारांनी महायुतीवर टीका करताना म्हटलंय की जमीन खाण्यात हे लोक वस्ताद आहेत, सगळ्या जमिनी भाजप स्वतःच्या खिशात घालण्याचं काम सुरू आहे, असंही वडेट्टीवार यांनी टीका करताना म्हटलेलं आहे। कोराडीमधील भूखंड हे बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एका संस्थेला देण्यात आलेलं आहे। सरकारनं हे भूखंड त्यांना दिलेलं आहे आणि त्यानंतरच आता ही टीका सध्या विरोधकांकडून केली जाते सरकारवर। भूखंड वाटप प्रकरणानंतर विजय वडेट्टीवारांची ही महायुतीवर टीका आहे। नवीन कॉलेज उभारण्यासाठीच्या या जमिनीच्या हस्तांतरणानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलेला आहे। कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला हा भूखंड देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता विरोधकांकडून टीका केली जात असून वडेट्टीवार म्हणाले जमीन खाण्यामध्ये हे लोक वस्ताद आहेत। वडेट्टीवारांची ही महायुतीवर टीका आहे। त्याचबरोबर सगळ्या जमिनी भाजपनं स्वतःच्या घशात घालण्याचं काम सुरू केलं, असं देखील वडेट्टीवार म्हणालेले आहेत। भूखंड वाटप प्रकरणानंतर वडेट्टीवार आता आक्रमक झालेला आपण बघतोय। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपालकी ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपालकी। पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को। जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहेत। सगळ्या प्राईमला आणि सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटल्या।